चलिए देख सकते हैं हर्षल लेकर आएंगे पहला ओवर शुभारंभ इन्फोटेक इस टीम की ओर से, जबकि दुर्गाई कंस्ट्रक्शन टॉस जीतकर बैटिंग का फैसला योगेश और संदेश की जोड़ी इस समय मैदान पर हमें दिखाई देती है। और मैदान में एक और अतिरिक्त खिलाड़ी आपको मंडराते हुए दिखाई देंगे, वो है हम सभी के चहीते ज्ञानेश्वर माउली, हमारे इस टूर्नामेंट के ऑफिशियल फोटोग्राफर। चलिए देख सकते हैं पहली गेंद यहां पर आने वाली है। एक हल्का सा किनारा लेकर गेंद जा रही थी और देख सकते हैं टिप्पा खाकर रोकने की एक बार नहीं 3 बार कोशिश की गई, सफलता तीसरी बार में मिली है। चलिए 1 रन और संदेश अब आ जाएंगे स्ट्राइक पर, जो कि हर्षल की इस अगली गेंद का करेंगे सामना। हर्षल ने काफी ज्यादा प्रभावित किया इस टूर्नामेंट में अपने खेल से, और कहीं ना कहीं ये सीजन बतौर गेंदबाज इनका बहुत बढ़िया रहा है। जब जब जरूरत थी तब तब इन्होंने शुरुआती दौर में अपनी टीम को विकेट भी दिलाया है। ये देखना होगा, शॉट तो अच्छा कनेक्ट करते हुए दिखाई दिया है और वहां पर फील्डर तैनात रहेंगे। अच्छी फील्डिंग और बिल्कुल सही जज किया उस गेंद को, टिप्पा खाने के बाद उछलने वाली है तो पहले ही उस तरह का मोमेंटम बना लिया था। ये हवाई फायर करने की कोशिश, लेकिन वहां पर देखिए फुटबॉल खेलते हुए दिखाई देते फील्डर उस गेंद के साथ। देखिए तरीका कैसा भी हो भाई, गेंद को रोकना सबसे ज्यादा जरूरी है। और इसी के साथ फिर से सिंगल आ जाएगा, हर गेंद पर सिंगल आते हुए दिखाई देता है। हर्षल लौटेंगे बॉलिंग मार्क पर और योगेश रहेंगे स्ट्राइक पर। इस बार सीधा शॉट जमीन से जुड़ा हुआ, फिर से फील्डर की मौजूदगी, हर गेंद पर 1 रन। ओवर से अब आना बाकी है आखिरी गेंद और संदेश करेंगे सामना। ओवर अच्छा गुजरते हुए दिखाई दिया है, कोई भी बड़ा शॉट लगाने का मौका नहीं। देख सकते हैं। चलिए तो पहले ओवर की समाप्ति, स्कोर जो कि 5 रनों पर पहुंचता हुआ अब तक किसी भी प्रकार का कोई भी नुकसान नहीं। संदेश जिनके बल्ले से 2 रन और योगेश के बल्ले से 3 रन। ये देख सकते हैं राहुल राजपूत जो कि गेंदबाजी का भार संभालते हुए अब हमें दिखाई देंगे इस ओवर में। पहली गेंद जिस पर सिंगल बटोरा गया है। फिर एक बार गेंद हवा में, और क्या बात है, इस बार बाहर भी भेजा है इस गेंद को। हमारे टॉस का बॉस के नजदीक वो गेंद जाते हुए दिखाई पड़ती है और देखिए कितना कमाल का शॉट था। वाह भाई वाह, साथ ही साथ नो बॉल का इशारा अंपायर की ओर से आते हुए दिखाई पड़ता है, यानी कि अब अगली गेंद होगी फ्री हिट, जिस पर आप बिग हिट लगा सकते हैं। सामने की ओर शॉट लगाया है, तेजी से गेंद ट्रेवल करते हुए, लेकिन फील्डर वहां पर रास्ते की अड़चन बनकर खड़े हैं। गेंद को रोक लेंगे और महज 1 रन जोड़ा जाएगा। हवा में गेंद उठा दी है और ये बाहर जाएगी। पूरे पूरे रन मिलेंगे, मैक्सिमम मिलेंगे। फिर एक बार और देख सकते हैं लगातार प्रहार किए जा रहे हैं, बार बार प्रहार किए जा रहे हैं, हर बार प्रहार किए जा रहे हैं।
ओह, गेंद इस बार जाती है फील्डर के हाथों में और इसी के साथ वो पहला ब्रेक थ्रू मिलता हुआ, पहला झटका, पहला विकेट आते हुए दिखाई देता है दुर्गाई कंस्ट्रक्शन इस टीम के लिए। ये देख सकते हैं थोड़ा सा ऑफ स्टंप की दिशा में पैर को बाहर निकाला था, लेकिन खेला था इस गेंद को कहीं ना कहीं लॉन्ग ऑन की दिशा में। ये कुछ अलग तरह का शॉट था, पहले इधर बाहर निकले फिर टेढ़ा शॉट खेल दिया। चलिए कोई बात नहीं, 2 ओवर की समाप्ति हो जाती है। स्कोर जो कि 27 रनों पर पहुंचते हुए दिखाई पड़ता है और एक बड़े विकेट का नुकसान यहां पर। 2 ओवर 27 और 1 विकेट का नुकसान अब तक। हिमालय, ये देख सकते हैं लेग स्टंप लाइन से गेंद करने का प्रयास, उस गेंद को फाइन लेग की दिशा में ढकेल दिया था। वहां पर फील्डर तेजी से पहुंचते, गेंद को रोकते, मगर तब तक 1 रन प्राप्त हो जाएगा बल्लेबाजों को। देख सकते हैं गेंद बहुत ऊपर गई है, बहुत ऊपर गई है। ओ हो, लेकिन हाथों से छूटते हुए दिखाई देगी। और वहां पर देख सकते हैं किस तरह से गेंद के नीचे समय पर पहुंच नहीं पाए, इसलिए वो मोमेंटम भी नीचे बन नहीं पाया। ये देख सकते हैं फिर एक बार गेंद हवा में थी और बिल्कुल मिड विकेट की दिशा में खूबसूरत शॉट बटोरा गया है। यहां पर मिल जाएंगे 4 रन। आखिरी 2 गेंदें आना बाकी है इस ओवर से। 34 पर 1 अब तक का स्कोर होते हुए दिखाई पड़ता है। ये गेंद फिर से हवा में उठा दिए है, टिप्पा खाई है और वहां पर बहुत बढ़िया फील्डिंग। वो जो जंप किया था उसका टाइमिंग बिल्कुल ठीक था, जिसके चलते गेंद को रोका गया। अगर थोड़ा भी 19-20 होता तो गेंद निकल जाती सर के ऊपर से। मगर हाल फिलहाल ओवर की आखिरी गेंद हिमालयस।
चलिए, क्या बात है। तो इसी के साथ ओवर की समाप्ति हो जाती है। 6 रन यहां पर बटोरे जाएंगे। देखिए 3 ओवर के बाद का स्कोर 41 पर है, 41। एक विकेट का नुकसान 3 ओवर के बाद। चलिए देख सकते हैं अगली गेंद यहां पर आते हुए दिखाई देगी प्रज्वल की ओर से, और शॉर्ट पिच गेंद, उसका भी फायदा उठाने की कोशिश की मगर कनेक्शन वैसा अच्छा मिल नहीं पाया और सीधे गेंद हाथों में जाती है फील्डर के। ये दूसरा झटका जो कि 48 रनों के स्कोर पर आते हुए दिखाई पड़ता है। शिवम को लौटना पड़ेगा। चलिए अब देख सकते हैं संदेश का स्क्वायर, ऐसा कह सकते हैं कि हम मैदान पर मौजूद है। दोनों ही छोर से संदेश, ओके, एक शैलेंद्र है और देख सकते हैं वहां पर शॉट तो लगाना चाहते थे, बल्ला घुमाया था लेकिन उतना अच्छा खास संपर्क नहीं। ओवर से 2 बड़ी गेंदें आना अभी भी बाकी है। प्रज्वल का ये ओवर काफी अच्छा गुजरते हुए दिखाई देता है। ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए खेलना चाहते हैं, गेंदबाज ने भी वहां चतुराई दिखाई और ज्यादा बाहर फेंक दी, क्योंकि जानते इतने आगे अगर निकल जाएंगे आप तो कहीं ना कहीं अंपायर भी वाइड देने के पहले सोचेंगे। चलिए तो ओवर की समाप्ति, 4 ओवर के बाद का स्कोर जो कि 48 पर पहुंचते हुए दिखाई देता है। 2 विकेटों का नुकसान अब तक। ये गति आपको कहीं ना कहीं 96 तक पहुंचा सकती है, लेकिन अब ड्रिंक्स ट्रॉली जो कि हमारी मैदान के भीतर आ जाएगी और हमारे ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक रहेंगे श्री संदीप दादा पाटिल, स्वर्गीय प्रदीप धन सिंह जी पाटिल, इनके याद में हर किसी को पानी पिलाया जा रहा है। और अब अगले जो 4 ओवर है उसकी बागडोर संभालते हुए आपको दिखाई देंगे, सुनाई देंगे हमारे साथी कमेंटेटर सौरभ राजे राजपूत।
चला वळूयात आपण मॅचच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवर जर बघितलं तर 5व्या षटकाच्या चौकार जो मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र इथे सुरू झाली आहे. फुलरचा बॉल हाताळला होता, चांगला त्याला खेळून काढला आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बार. धावा मिळाल्या 4 चौकार, 52 धावा, 2 गडी बाद, 52 फॉर दी लॉस ऑफ 2 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. डावाचं जर बघितलं तर हे 5वं षटक सुरू आहे. हर्षल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेचून मारलाय. फिल्डर आपल्याला तिकडे पाहायला मिळाले. रिंकू भाऊ यांनी घेतला एक चांगला झेल डीप मिड विकेट क्षेत्रात. विकेटचं होईल पतन, फलंदाज राहील बाद. धक्का क्रमांक 3. धन्यवाद डीजे. आडव्या बॅटने फटका खेळला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच रिंकू भाऊ यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. रिंकू भाऊ यांच्या माध्यमातून नक्कीच आपण बघू शकतात रिप्ले मध्ये. आणि विकेटचं मात्र इथे पतन झालेलं आहे. 52च्या स्कोरवर हा 3रा धक्का आवाक्याच्या बाहेर ठेवला. यावेळेस हर्षल यांनी कमी गतीने बॉल टाकतात आहे. हर्षल यांची गोलंदाजी जर तुम्ही बघितली ना तर नक्कीच कटकाठी जर बघितली तर चांगलीच आहे. तेवढा काही काय स्पेस मात्र तिथे बॅटर्सला देत नाही. कमी गतीने चेंडू टाकण्यामध्ये जर बघितलं तर बिलीव्ह करतात. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर स्वीपरच्या क्षेत्रात. फिल्डर जोपर्यंत चेंडूला अडवतील चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. रन संख्या झाली आहे चौकाराच्या मदतीने 56 रन, 56 फॉर दी लॉस ऑफ 3. आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता, त्याला मात्र खेचून मारला आणि रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढली आहे 56 वर 3. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी. याही वेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र गली रिजनला फिल्डर आहेत आणि इथे देखील आपण बघतोय की धावा स्वरूपी आपल्याला 1 धाव मात्र दोन्ही बॅटर पळून काढताना पाहायला मिळाले. 9 धावा आतापर्यंत हर्षल यांच्या षटकात. सुरुवातीला आपण बघितलं 1 चौकार 1 विकेट जी की आपल्याला पडताना पाहायला मिळाली होती. त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला, मग चौकार आला आणि आता मात्र सिंगलच्या मदतीने रन संख्या पुढच्या दिशेने जाते. रन संख्या नक्कीच 57 वर आहे. नजरा असतील इथे 90-95च्या स्कोरवर टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन्सच्या. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय आणि निर्धाव चेंडूने मात्र षटक समाप्तीचा इशारा. 5 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण आहे. 5 ओव्हर 57 रन, 3 गडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. शेवटची जर बघितलं तर 3 षटकं या डावातील यायची बाकी आहेत. नक्कीच जसं की आपण बोललो 90-95 जो की प्रोजेक्टेड स्कोर आहे सध्याच्या घडीला, त्यावर मात्र नजरा ठेवून फलंदाजी करत असणार टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन्स. कारण की समोरच्या संघात जर बघितलं तर नो डाऊट प्रज्वल राजपूत, रिंकू राजपूत असे खेळाडू आहेत. तर एक चांगली रन संख्या तुम्हाला सेट करणं इथे गरजेचं आहे. राजपुताना क्रिकेट लीगचं हे 5वं पर्व, नक्कीच पहिलं पर्व दैदिप्यमान पर्व जे या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. आणि मानराज पारच्या मैदानाला जर बघितलं तर सध्याच्या घडीला दणानून सोडलं या पर्वाने. जळगाव धुळे हायवेच्या जर बघितलं तर स्थायी हे मैदान अनेक मोठमोठ्या स्पर्धांची ग्वाही तर नेहमीच देत असतं. पण एक छोटंसं रोपटं देखील याच मैदानावर पहिलं पर्वाचं जे की राजपुताना क्रिकेट लीगचं लागलेलं आहे. जळगाव जिल्हास्तरीय थरार, जळगाव जिल्ह्यातील सर्वच खेळाडू जर बघितलं तर या स्पर्धेसाठी दाखल झालेत. जसं की आपण बघतो कोणी एरोंडलवरनं येत आहे, कोणी कंबाळनेरवरनं येत आहे, कोणी चाळीसगाव चोपड्यावरनं येत आहे, कोणी भडगाववरनं येत आहे, कोणी नक्कीच रावेरवरनं येताना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि प्रत्येकाचं एकच उद्दिष्ट आहे, आपल्याला RCL खेळायची आहे. राजपुताना क्रिकेट लीग समाजाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठित स्पर्धा आहे आणि नो डाऊट मात्र इथे सहभाग जो की संपूर्ण जिल्ह्यातनं खेळाडूंनी नोंदवला आहे. 5 षटकांच्या समाप्तीवर 57 3 गडी बाद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने इथे षटकाची सुरुवात होती. निर्धाव चेंडूने मात्र अरुण आपल्या गोलंदाजीची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. मातीची खेळपट्टी, त्याचबरोबरने जर बघितलं तर हा खन्ना पेमिक्सचा बॉल आणि नक्कीच कलरफुल किट्स जे की या स्पर्धेची अजून शोभा वाढवतात आहे. सर्व स्पॉन्सर्सचं धन्यवाद राहील ज्यांनी या स्पर्धेसाठी जे आपलं सौजन्य दिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातूनच एवढा मोठा थरार जो की शक्य झालेला आहे. यावेळेस मात्र लेट खेळलेत, नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर्सला फिल्डर आहे, थोडीशी हडबडी गडबडी आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर इथे आपण बघतोय 1 धाव जी की आपल्याला पळून काढता येईल.
रन संख्या मात्र 58 वर 3, 58 फॉर दी लॉस ऑफ 3. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव जिकी खर्च केली आहे गोलंदाज अरुण यांनी. सिटी केअर आणि बापूजी स्ट्रायकर्स, जो की यानंतरचा होणारा सामना त्यांनी तयार राहायचंय. बट सध्याच्या घडीला जर बघितलं तर चांगला प्रहार केलाय, फिल्डरचा प्रयत्न होता खरा, बट चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा येतोय RCL चा कडक चौकार. चौकार आलाय. रन संख्या चौकाराच्या मदतीने 62 रन, 3 गडी बाद, 62 फॉर दी लॉस ऑफ 3. फुलाल्यांचा बॉल हवाई सफरवर पाठवलाय बॉलला आणि चेंडू सरळ मैदानाला क्लिअर करत निघून गेलाय सीमारेषा बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. धन्यवाद डीजे. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर जर बघितलं तर 2 बॅक टू बॅक प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. एक फटका मात्र कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात खेळलाय आणि एक मात्र काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये खेळलाय. याही वेळेत जागा बनवून वा हुक केलं आणि मैदानाच्या बाहेर जर बघितलं तर षटकार आला आणि 6 धावेला बुक केलं. सिक्सर. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॅक टू बॅक 6 अरुण यांच्या विरोधात मात्र चढवले गेलेत. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 17 धावा ज्या की या षटकात येताना आपण बघितलंय आणि टीमची रन संख्या झाली आहे 74 रन, 3 गडी बाद, 74 फॉर दी लॉस ऑफ 3. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. 74 वर 3 जी की सध्याच्या घडीची स्थिती आहे. टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन्स 7 बॉलमध्ये 16 वर नॉट आउट आहे. संदेश चांगली खेळी केली आहे संदेशांनी या षटकामध्ये. आतापर्यंत 3च बॉलमध्ये जर बघितलं ना जे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवली आहे त्यांनी मात्र नक्कीच मॅचला थोडं का होईना बट इथे ऑन केलेलं आहे. तर कौतुक करावं लागेल फलंदाज संदेशांचा. शुभ संदेश, धावांचा संदेश मात्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ दिवसेंदिवस आपण बघतोय एका वेगळ्या उंचीवर चालत चाललाय आणि नक्कीच जळगाव क्रिकेटचं जसं की आपण बोललो डे नाईट क्रिकेटची मात्र प्रथा राहती आहे या शहराला आणि त्यामध्ये जर बघितलं तर समाजाचं क्रिकेट हे मात्र फार मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. याही वेळेस डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अजून एक षटकार. लागोपाठचे 3 बॉल, तिन्हीचे तिन्ही मैदानाच्या बाहेर. 6 ओव्हर 80 रन, 3 गडी बाद. चला 6 षटकांचा खेळ पूर्ण. मागच्या षटकात जर बघितलं तर शेवटचे तिन्ही बॉल षटकारासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 23 धावा ज्या मात्र मागच्या षटकात आल्या टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शनसाठी. आणि थोडीशी चिंताजनक बाब जी मात्र वाढतीये टीम शोभाराम इन्फोटेकची. एकीकडे श्री दुर्गाई कन्स्ट्रक्शन जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच सन्माननीय पूनमचंद भाऊ पाटील यांच्या मालकीची टीम आहे. तर त्यांच्या विरोधात जर बघितलं तर शोभाराम इन्फोटेक साहेबरावजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करतोय. दोन्ही संघ मालक मात्र मातनपगर संघ मालक आहेत राजपूत समाजातील क्रिकेटचे आणि आज मात्र त्यांचे दोन्ही संघ आपसी भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम पाचोरा भडगाव, एक उभरता सितारा जळगाव जिल्ह्यातील. नाव आहे प्रज्वल राजपूत. फलंदाजी असो गोलंदाजी असो नेहमी जर बघितलं तर चांगला खेळ करण्यासाठी मात्र जाणले जातात प्रज्वल राजपूत. आणि मागच्या महिन्यात जी काही आपण जिजाऊ प्रीमियर लीग बघितली पाचोऱ्याला तिथे देखील फार दमदार परफॉर्मन्स होता या खेळाडूचा. लाईट वेट बॉल हेवी बॉलचा एक स्पेशलिस्ट युवा खेळाडू आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रोमध्ये मात्र अडवलाय. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. आणि फक्त जळगाव जिल्ह्यातील RPLच नव्हे तर प्रज्वल राजपूत आपण बघतो छत्रपती संभाजीनगरची RPL देखील चांगल्याचरित्या खेळतात. एक नावाजलेलं नाव आहे. येणाऱ्या काळामध्ये नो डाऊट या खेळाडूवर नजरा तर लागलेल्याच आहे. आणि गोलंदाजी असो फलंदाजी असो
मागच्या वर्षीची मला नक्कीच GS ग्राउंडची RPL आठवते, तिथे देखील फार दमदार परफॉर्मन्स होता. शोभाराम इन्फोटेक या संघाखंड खेळत असताना मला आजही आठवतं 11,000 रुपयांचं पारितोषिक देखील संघ मालकांच्या माध्यमातून तिथे प्रज्वलला देण्यात आलं होतं. यावेळेस मात्र फटका हवेत आहे, चेंडू उडवलाय आणि फिल्डर फक्त आणि फक्त प्रयत्न करत राहतील. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतात 6. षटकार. षटकार मात्र जो की आपल्याला येताना पाहायला मिळाला. नक्कीच फुलल्यांचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर उसळी जराशी जास्तच मिळाली आणि षटकाराच्या मदतीने रनसंख्या जाऊन पोहोचते 87 वर. हो, अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र झेल ड्रॉप होतोय आणि झेल तर ड्रॉप झाला, पण धावबादच्या रूपात विकेट मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद राहतील, परदाव लागेल योगराज यांना पवेलियनच्या दिशेने. 87च्या स्कोरवर 4था गडी बाद. चला, विकेटचं मात्र इथे पतन होताना जे की आपल्याला पाहायला मिळालं. फुलल्यांचा बॉल होता, फॉलो थ्रू मध्ये मात्र चांगल्यारीत्या अडवला प्रज्वलने आणि धावबाद मात्र बाद केलाय. बॅटची आतली कड लागतीये, धाव स्वरूपी आपण बघतोय निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि हे 4 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा ज्या की खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 विकेट जी मात्र मिळवली धावबादची. तो जो एक षटकार आला ना, तो नो डाऊट थोडासा जर बघितला तर झळकून आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नाव कळवायचं प्लीज, बॅट्समन नेम, नवीन फलंदाज जे आलेत नाव कळवायचं प्लीज तेवढं. प्रशांत जे की फलंदाजीवर आले, बट संदेशचा झेल इथे आकाशात उडलाय. नो मॅन्स लँड मध्ये हा देखील चेंडू पडतोय आणि बघू शकतात की आपण संधी निर्माण केली होती, बट इथे जर बघितलं तर झेलही ड्रॉप झाला आणि 2 धावा मात्र ज्या की पळून काढताना आपल्याला दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. 2 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने जातीये. रनसंख्या जाऊन पोहोचते 2 धावेच्या मदतीने 89च्या स्कोरवर. 89 फॉर द लॉस ऑफ 4. किती बॉल झाले? 5 झाले ना. हा, 5 बॉल झालेत, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. नक्कीच पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर षटकार, मग तिसऱ्यावर विकेट, 4था डॉट आणि 5व्या बॉलवर जर बघितलं तर 2 धावा. 3 आहे का? ओके, 3 धावा इथे मात्र पळून काढताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 90 फॉर द लॉस ऑफ 4. स्ट्राइक रेंजला नवीन फलंदाज प्रीतम. हो, अलॉंग दी कार्पेट खेळला, यावेळेस गॅप बेंदण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेनिशी मात्र इथे संतुष्टी मानावी लागेल आणि 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. तर 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. नक्कीच थोडंसं महागडं षटक इथे आपल्याला पाहायला मिळालं प्रज्वलच्या माध्यमातून. स्कोर कार्ड जो की प्रज्वलित केलाय या षटकाने आणि 7 षटकांची अखेरीस रन संख्या झाली आहे 91 रन, 4 गडी बाद. 91 फॉर द लॉस ऑफ 4. दुर्गाई कन्स्ट्रक्शन वर्सेस शोभाराम इन्फोटेक ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या सकाळच्या सत्रातील हा दुसरा मॅच आहे. यानंतरचा होणारा सामना. नक्कीच दोन्ही टीमला विनंती राहील आपण तयार राहायचं आहे. अवघ्या काही वेळातच नाणेफेकीचा कौल मात्र इथे केला जाईल आणि त्यानंतर पुढच्या मॅचला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 91 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल मात्र या डावाचे यायचे बाकी आणि शोभाराम इन्फोटेक संघाकडनं आता मात्र आपण बघतोय पुढचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालेले आहेत. चला, नक्कीच राहुल यांना इथे गोलंदाजी मार्कवर आमंत्रित करण्यात आले शेवटच्या 6 बॉलसाठी आणि रन संख्या आपण बघतोय 91 वर 4 जी मात्र सध्याच्या घडीला स्थिर आहे. चला, मॅच ऑन करायची वेळ जास्त वेळ घालू नका. 8 षटकांचा हा सामना. या आधीचा सामना जर बघितला तर कमी षटकांचा आपण बघितला, वेळेअभावी खेळवला गेला. तर प्लीज हा मॅच आपण थोडासा लवकर खेळवायचा आहे ही आपल्याला विनंती आहे. रन संख्या झाली 91 रन, 4 गडी बाद. 91 फॉर द लॉस ऑफ 4. शेवटचे 6 बॉल या डावातील यायची बाकी. 6 बॉल टू गो. चला, मॅच ऑन करायचे प्लीज. वारंवार सूचना, वेळ जास्त वाया घालवू नका. यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू इथे लिव्ह करून दिलेला आहे. वाईडचा इशारा
मात्र पंचांच्या माध्यमातून येईल. रन संख्या मात्र एक धावेच्या मदतीने वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, वाईटचा इशारा मात्र इथे पंचांनी कळवलाय. फुलाल्यांचा बॉल, चांगला चेंडू पाया पकडण्याचा यावेळेस नक्कीच प्रयत्न होता. खुलवा टप्प्याचा बॉल टाकला होता, बॅट चालवण्याचा प्रयत्न केला खरा, पण एक धाव घेण्यापासून नाही तिथे नाही रोखू शकले. रन संख्या एक धावेच्या मदतीने पुढे जाते. पहिल्या बॉलवर आपण बघितलं अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव जोडली. या बॉलवर जर बघितलं तर एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच 8 षटकांचा मॅच आहे. 93ची धावत संख्या स्कोर कार्डवर लागली. हा स्कोर या विकेटकडे बघता, शुभाराम इन्फोटेककडे बघता मी म्हणेल कमी नाहीये आणि जास्तही नाहीये, कारण की शुभाराम इन्फोटेक देखील फलंदाजी क्रम फार चांगला आहे. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू, राहुल सध्याच्या घडीला मात्र प्रभावित करतात आहे. मागच्या षटकात नक्कीच 22 धावा राहुल यांनी खर्च केल्या होत्या, बट या षटकात बघतो आपण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 2 बॉल हाताळलेत, 2 बॉल अतिशय चांगल्यारीत्या टाकलेत. ओहो, वॉट अ बॉल, काय टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतली बॉलने आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलाय आणि अतिशय प्रभावशाली कामगिरी जी मात्र त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 93 वर 4 स्कोर कार्ड, 93 फॉर दी लॉस ऑफ 4. 3 बॉल यायची बाकी आहेत. 93 धावा, 4 गडी बाद, 3 बॉल बाकी. ओ, यावेळेस जागा बनवून मारण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक, वाव व्हाट अ कॅच, जबरदस्त झेल हर्षल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच राज यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि झेल मात्र बाद होईल फलंदाज. धन्यवाद डीजे. उडवण्याचा प्रयत्न केला आणि काय झेल टिपलाय राज यांनी, जबरदस्त. नक्कीच भारदस्त शरीराचे आहे खरे, बट जे बॉडी बॅलन्स त्यांनी मात्र तिथे मेंटेन केलं, त्यासाठी मात्र त्यांचं कौतुक राहील. चेतन आले आणि चेतन फसले देखील होते, बट इथे एक धावची मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळते. फुल्लर यांचा बॉल टाकला, त्याला उडवण्याचा प्रयत्न केला होता चेतनने आणि रन संख्या मात्र एक धावेच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 94 धावा ज्या मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 94 फॉर दी लॉस ऑफ 5. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. 94 धावा, 5 गडी बाद आणि 8 षटकांचा हा सामना आहे. नक्कीच शेवटचा बॉल या षटकातील. शेवटच्या बॉलवर लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, डाऊन दी ग्राउंड फिल्डर पाहायला मिळतील का? यस, चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक आलेत. राहुल मात्र इथे झेल घेतात आहे आणि 94च्या स्कोरवर 6वा धक्का लागला आणि काय षटक हाताळलंय. शेवटचं 3 धावा फक्त खर्च केल्या, विकेटही मिळवल्या आणि 8 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 94 रन, 6 गडी बाद. टार्गेट मात्र राहील 48 बॉल 95चं. नक्कीच स्कोर कार्डवर आपण एकदा नजरा टाकूयात. ज्याने त्या खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन्सचा. नक्कीच रन संख्या मी जसं की बोललो, शुभाराम इन्फोटेक संघाकडे बघता हा स्कोर कमी नाही आहे आणि हा स्कोर जास्तही नाही आहे. नक्कीच सुरुवातीला योगेश यांच्या बॅटमधनं 16 आल्या, तदनंतर संदेशच्या बॅटमधनं 20, शिवम यांनी मात्र 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. संदेश राजपूत 31 धावा बनवल्या. तदनंतर जर बघितलं तर योगराज पाटील यांनी 7 आणि प्रीतम यांच्या बॅटमधनं 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर ऑल इन ऑल सर्वच खेळाडूंनी मात्र चांगलं कॉन्ट्रीब्युशन या डावामध्ये दिलेलं आहे आणि काही काय होईना मात्र धावा इथे मात्र बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. 8 षटकांच्या अखेरीस 94, 6 गडी बाजी मात्र स्थिती आहे. गोलंदाजीच्या क्रमावर देखील आपण नजर टाकतो एकदा. हर्षल यांनी मात्र 2 षटकं हाताळली, 14 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. त्याचबरोबर जर बघितलं तर राहुल 2 ओव्हर 25 रन 3 विकेट. हिमालय यांच्या माध्यमातून 1 ओव्हर 14. प्रज्वल राजपूत 2 ओव्हर 18 रन 1 गडी बाद केला आणि अरुण पाटील 1 ओव्हर 23 रन खर्च केले. तर गोलंदाजही काही खास आपण बघितलं की
महागडे राहिले नाहीये, इकॉनॉमिकलच आहे आणि या मैदानाच्याकडे बघता 94 धावा ऑन अन ॲव्हरेज स्कोर आहे आणि शुभाराम इन्फोटेककडे फलंदाजी आहेच. या आधीच्या मॅचमध्ये आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं होतं त्यांचा वैयक्तिक जो सामना होता पहिला 100 धावांचा रन चेस मात्र अतिशय इझिली त्यांनी केला होता. तर बघूयात आता हा 94चा पाठलाग 95चा पाठलाग कशारित्या मैदानाच्या आतमध्ये पार करतील.
95 आपको जीत के लिए जरूरी होंगे। और देख सकते हैं ये गेंद गुजर गई और दे जाएगी पहली गेंद पर 6 रन। और इसी के साथ में समाधान पाटिल सर, द मैन फ्रॉम जलगांव पुलिस, आपसे विनती करना चाहूंगा, रिक्वेस्ट करना चाहूंगा कि इस टॉस के वक्त आपने उपस्थित रहना है। आपके शुभ हाथों से मुकाबले का टॉस होगा। ये देख सकते हैं फिर एक बार फुल टॉस गेंद थी, उठाकर खेलने का प्रयास और बिल्कुल कमाल का शॉट, ये स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को भेजा है मैदान के बाहर। और देख सकते हैं 2 6 तो आ चुके हैं लगातार, 3 6 और 1100 रुपए आपको शोभाराम कंस्ट्रक्शन इनकी ओर से दिए जाएंगे। 1 6 और लगाना है 1100 रुपयों के इनाम के लिए। और ये वाइड गेंद, यानी कि मौका आपके पास अभी भी है। देखिए 3 6 के लिए 1100, वहीं पर 6 लगातार 6 के लिए आपको 2100 रुपए का इनाम दिया जाएगा शोभाराम इन्फोटेक इनकी ओर से। निवेदन रहेगा दोनों ही टीमों के कैप्टन पहुंच जाए टॉस के लिए। ये शॉट अच्छा दिखाई देता है मगर आपके हाथों से मौका तो छूट जाएगा 1100 रुपए कमाने का। यहां पर 4 रन मिलेंगे। अब बात कर सकते हैं, देखिए अगर जरा ऊपर नीचे हो जाए, जैसे 700 800 में अगर डन करवा ले तो। हेलो चेक। चलिए देख सकते हैं हम, यहां पर अगली गेंद संदेश की ओर से आते हुए दिखाई देगी और यहां पर बल्ला घुमाने की कोशिश। ओहो, वो देख सकते हैं हाव भाव बड़े कमाल के थे कीपर के चेहरे के। गेंद हाथों में गई थी, नजदीकी मांगला। हर्षल जो कि स्ट्राइक पर दिखाई देंगे हमें, जो कि अगली गेंद का सामना भी करेंगे। 4 गेंदों में 16 बना चुके हैं। और देख सकते हैं वहां पर हल्का सा कनेक्शन जरूर होते हुए दिखाई दिया था, मगर ये डॉट बॉल हो जाएगी। ओवर की आखिरी गेंद करते हुए हमें दिखाई देंगे हर्षल। सामना करेंगे हर्षल। चला पुढच्या मॅचचा टॉस, दोन्ही कॅप्टन्सला विनंती, आपण टॉससाठी दाखल व्हायचंय। पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल मात्र इथे केला जाईल। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि महाराष्ट्र पोलीस समाधानजी पाटील साहेब, आपल्यालाही विनंती, आपण टॉससाठी यायचंय। समोरच्या टीमचे कॅप्टन सिटीकेस संघाचे कर्णधार अनिकेत सर इथे आहेत। समोरच्या टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर दाखल व्हा। बापूजी स्ट्रायकर्स कॅप्टन। आणि समाधान पाटील सर, आपल्याला विनंती, आपण टॉससाठी रिपोर्ट करायचंय सर। समाधान पाटील सर, आपल्या हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस आहे। देख सकते हैं हम
चेतन जो कि इस ओवर में गेंदबाजी का भार संभालते हुए दिखाई दे रहे। यहाँ पर इस गेंद को पीछे की और कहीं ना कहीं खेल दिया। खिलाड़ी तेजी से पहुंचते, गेंद को रोकते और रिटर्न करते। तब तक कहीं ना कहीं इतना मौका तो था ही कि एक रन बटोर ले बल्लेबाज। टीम के होते हुए दिखाई देते 20 रन, जिसमें से 18 हमें हर्षल के बल्ले से आते हुए दिखाई दिए। शोभाराम इन्फोटेक की ये टीम अच्छी गति से अग्रसर होते हुए दिखाई देती है। गेंद हवा में है, ऊपर गई है और रहेगी फील्डर के हाथों में। विकेट आता हुआ पहला झटका जो कि 20 रनों के स्कोर पर। थँक्यू डीजे, थँक्यू. चला पुढच्या मॅचचा टॉस इथे मात्र केला जातोय. समाधानजी पाटील सर यांचं मात्र इथे आगमन आहे आणि साहेबांच्या हस्ते मात्र पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाईल. कोणाचा कॉल? चला ठीक आहे, बापूजी स्ट्रायकर्सचा कॉल आहे. हेड इज द कॉल. चलिए देख सकते हैं। थैंक यू सो मच सौरभ। और इसी के साथ अब इम्पैक्ट प्लेयर संदीप जो कि आ चुके हैं बल्लेबाजी का भार संभालने के लिए। चेतन अपने अगले गेंद के लिए बिल्कुल तैयार। दोनों ही टीमों के 12th मैन अतिरिक्त खिलाड़ी कृपया स्कोरर के पास जल्द से जल्द संपर्क करें। अतिरिक्त खिलाड़ी संपर्क करें। हो ये देख सकते हैं, बढ़िया गेंद फिर एक बार चेतन की ओर से। ओवर बड़ा कमाल का इस खिलाड़ी का। 2 रन अब तक दिए हैं, एक बड़ा विकेट अपने नाम करते हुए दिखाई देता है गेंदबाज। ओवर की रहेगी आखिरी गेंद और कहीं ना कहीं आपको रनगति थोड़ी सी बढ़ाने की जरूरत है। पाओ वहां पर फिसलते हुए दिखाई दिया था, मगर शॉट कनेक्ट हो चुका है। और जिस तरह से कनेक्ट हुआ है, जिस दिशा में कनेक्ट हुआ है, आपको मिल जाएंगे 4 रन। चला 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या ते 24 आणि 1 गडी बाद. आणि संदेश मात्र आपल्याला आता पुढचं षटक करताना दिसून येतील आणि निखिल हे फलंदाज स्ट्राइकवर आपल्याला दिसून येतील. चला पहिला चेंडू आणि वाईटचा इशारा यावेळेस आपल्याला अंपायर यांच्याकडून येताना दिसून येतोय. रवी, अंपायर रवी, द मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. आणि फुलटॉस चेंडू.
चलिए देख सकते हैं हाल फिलहाल डॉट गेंद फिर एक बार आते हुए हमें दिखाई देगी। गेंद हवा में गई है, बहुत ऊपर दिखाई देती है और ये हाथों में। एक समय के लिए लग तो रहा था कि फील्डर तेजी से दौड़ते आ रहे हैं, गलती हो सकती थी मगर होने नहीं दी है। चलिए देख सकते हैं ये दूसरा झटका जो कि महज 25 रनों के स्कोर पर आते हुए दिखाई देता है। नए बल्लेबाज प्रज्वल हाल फिलहाल सिंगल के सहारे स्कोर को आगे लेकर जाएंगे। 1 रन वहां पर आ जाता है। और अगली गेंद जो कि हमें संदेश इनकी ओर से आते हुए दिखाई देगी। 26 पर 2 अब तक का स्कोर है, धीरे धीरे स्कोर ऊपर जाते हुए दिखाई देता है। इस बार बड़े शॉट का प्रयास, ऊपर बहुत है। ओ हो सूरज की किरणें सर पर सवार, आंखों में शुमार, और ये कैच छूटी है। इस मुकाबले में ऐसा दूसरी बार होते हुए दिखाई दे रहा है, इस इनिंग के खेल में दूसरी बार होते हुए दिखाई दे रहा है। और जरूरी है यहां से विकेट प्राप्त करना, क्योंकि आप जानते हैं शोभाराम कंस्ट्रक्शन की ये जो टीम है वो लंबी बैटिंग करना जानती है। ऐसे समय पर विकेट ही एक जरिया हो सकता है मुकाबले में बने रहने का। देखिए सामने की ओर खूबसूरत शॉट, जिस तरह से कनेक्ट किया गया है वहां फील्डर की मौजूदगी बताती है 1 रन मिलेगा इस गेंद पर। इसी के साथ ओवर की भी समाप्ति हो जाएगी। 3 ओवर के बाद का यह स्कोर पहुंचता है 29 रनों पर और 2 बड़े विकेटों का नुकसान अब तक। 30 गेंदों में यहां से आपको ताबड़तोड़ बल्लेबाजी की जरूरत, क्योंकि 30 में 66 यहां से अब आगे आपको बनाने पड़ेंगे। तो देखना होगा इसी समय पर सोच विचार किया जा रहा है। 1 2 3 खिलाड़ी वहां पर किसे गेंदबाजी का मौका दिया जाएगा, कौन होगा वो गेंदबाज जो कि इस ओवर में हमें नजर आएगा, इन 6 गेंदों के लिए नजर आएगा। और देख सकते हैं संदेश राजपूत जो कि बाहर संभालते हुए दिखाई देंगे। देखिए अब तक का स्कोर 3 ओवर के बाद 29, 2 विकेटों का नुकसान, 30 गेंदों में 66, 66 आपको जरूरी होंगे। ओह स्लोअर वन, हल्के हाथों से वह छोड़ दी थी गेंद, थोड़ी सी हवा देने का प्रयास उस गेंद को और बिल्कुल मिस किया है बल्लेबाज ने। डॉट बॉल हो जाएगी। ये देख सकते हैं फिर एक बार अच्छी गेंद और बल्लेबाज थोड़े से नाखुश दिखाई देते हुए। इसी बीच में निवेदन करना चाहूंगा, अगला जो मुकाबला है टॉस हमारे सामने हो चुका है, उसका डिसीजन जल्द से जल्द देना है। संदीप स्ट्राइक पर मौजूद। ये फिर एक बार अच्छी गेंद यार, जड़ों में इस बार करने की कोशिश, जिस तरह से खेला था वो मात्र बचाव का एक तरीका कह सकते हैं हम। रन जरूर मिला है मगर इस तरह की गेंदें बहुत ज्यादा घातक साबित होती है बल्लेबाजों के लिए।
चलिए, हाल फिलहाल तो बल्लेबाज सुरक्षित है और नॉन स्ट्राइकर एंड पर मौजूद है। थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर निकालने की कोशिश, उसे हल्के हाथों से खेल दिया। फील्डर की मौजूदगी बताती है कोई भी रन नहीं मिलेगा इस गेंद पर। डॉट बॉल। आखिरी 2 गेंदें इस ओवर से आना बाकी। बहुत ज्यादा आगे बढ़कर खेलने का प्रयास था उस गेंद को, मगर वाइड गेंद हो जाएगी। ओ हो, ये पैर पर छू के निकली है। ये देख सकते हैं, पहले आगे निकल चुके थे। यहाँ पर देखना होगा अंपायर का क्या इशारा था। अंपायर ने तो एक हाथ बाहर निकाला है, जिसका मतलब नो बॉल रहेगी और अगली गेंद होगी फ्री हिट। फोकट फटका, मुफ्त का शॉट एक आपको मिलने वाला है। ये देखिए, कनेक्शन जरूर हुआ है। कैच अगर लेते तो कोई फायदा नहीं। देखना होगा रन कितने मिलेंगे। दूसरा रन, चलिए 4 रन प्राप्त हो जाते हैं और उसी के साथ स्कोर जो कि पहुंचता है 4 ओवर के बाद 37 पर। अब तक 2 बड़े विकेटों का नुकसान। 437 अब तक का स्कोर, 2 विकेटों का नुकसान। और इसी बीच ड्रिंक्स ट्रॉली मैदान में आ जाएगी। संदीप दादा पाटिल, इनका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिनकी ओर से सुविधा हमें उपलब्ध करवाई जा रही है। और इसी के साथ जैसे ही ड्रिंक्स ब्रेक हमारा समाप्त होगा, हमारे साथ हमारे मराठी समालोचक कमेंटेटर जुड़ जाएंगे, जो कि खास श्री छत्रपति संभाजी नगर से यहाँ पर आए हैं इस टूर्नामेंट के लिए। तो अगली आवाज रहेगी सौरभ राजे राजपूत इनकी।
बेस बद्दल धन्यवाद डीजे. माहोल बनवून दिला आमच्या डीजेने नक्कीच हे गाणं. मात्र इथे आपल्याला ऐकून आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. डिसिजन बापूजी स्ट्रायकर्सने इथे डिसिजन कळवलंय. टॉस जिंकून नक्कीच गोलंदाजी क्षेत्ररक्षण मात्र त्यांनी निवडलाय. तर नो डाऊट पुढचा मॅच देखील जो आपल्याला पाहायला मिळेल, तिसरा मॅच आजच्या सकाळच्या सत्रातील. बट वळूयात आपण या मॅचच्या दिशेने. सध्याच्या घडला मात्र रोमांचक परिस्थितीत उभी आहे ही देखील मॅच. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र 58 धावांची गरज आहे. संदीप आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर पॉकेट साइज डायनामाइट मॅन फ्रॉम पाचोरा भडगाव नाव आहे प्रज्वल राजपूत. हा खेळाडू जोपर्यंत उभा आहे नो डाऊट मॅच मध्ये चुरस निर्माण आहे. छोटा तीर वार करे गंभीर, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा प्रकारचा खेळाडू आहे. चला मॅचला होतीये सुरुवात. 24 बॉल मध्ये 58 ची गरज. पुढचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. ओहो, इथे मात्र फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईनच्या दिशेने बॉल टाकला. धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल, जो की मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघतोय फुललेंचा चेंडू हाताळला होता, खरा त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल आणि बॅलन्स आउट देखील तिथे झाले. पायाचा वेध घेतला, चांगला चेंडू. गोलंदाजाचं मात्र तिथे कौतुक राहील. चांगल्यारीत्या मात्र चेंडू हाताळलाय आणि निर्धाव चेंडू मात्र चेतन यांच्या माध्यमातून इथे आपल्याला येताना पाहायला मिळाला आहे. 37 वर 2 आहे. फुललेंचा बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड मात्र फिल्डर आहे तिकडे आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील लॉंग ऑन क्षेत्रात तोपर्यंत आपण बघतोय एक धावेच्या मदतीने रन संख्या पुढच्या दिशेने जाते. सुरुवातीच्या षटकांमध्ये आपण बघितलं ना की धावा काही खाशा वेगात आल्या नाही. दुर्गाई कन्स्ट्रक्शनचा संघ नक्कीच टाईट गोलंदाजी करताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. शोभाराम इन्फोटेकला इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे, खास करून प्रज्वल राजपूत जे 5 बॉलवर 2 खेळतात. दुसरीकडे संदीप यांच्याकडे देखील क्षमता आहे. संदीप यांना देखील मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 10 बॉलमध्ये 12 वर 3 ऑट आउट आहे आणि आतापर्यंत जर बघितला तर फक्त 2च विकेट पडलेला आहे. अडतीस वर 2. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, सरळ समोरच्या दिशेने. पंचांचे दोन्ही हात आकाशामध्ये आणि षटकाराचा इशारा, सिक्सर. जबरदस्त प्रहार. थँक्यू डीजे जो आपल्याला पाहायला मिळाला. ख्वाब टूटे हैं मगर हौसले जिंदा है, अरे हम तो वो है जिन्हें देखकर मुश्किलें भी शर्मिंदा है, हे सांगत असताना षटकार ठोठावलाय. यावेळेस पायावरती टाकण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट खेळलाय फटका. फिल्डर मात्र तिकडे आपल्याला जे की पाहायला मिळतील आणि धावा स्वरूपी आपण बघतोय 1 धाव इथे मात्र सुरक्षितरित्या स्कोर कार्डवर ऍड होईल. पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने रन संख्या पुढच्या दिशेने जाते. 45 धावा 2 गडी बाद, जी की सध्याच्या घडीची मैदानातली आतली स्थिती आहे. 20 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय 50 धावांची गरज आहे. 20 बॉल 50 टू विन. ओहो, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. घुटना टेक और तमाशा देख, बल्लेबाज के इरादे दे नेक और ये लगा शानदार सिक्सर. कमालीचा फटका. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघूयात. धन्यवाद डीजे. मी आधीच बोललो प्रज्वल राजपूत या खेळाडूकडे क्षमता आहे. काय फटका खेळलाय, जबरदस्त. आणि षटकार मात्र वसूल करत असताना 51 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न. धावा स्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू मात्र इथे आपल्याला येताना पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 5 ओव्हर 51 रन, 5 ओव्हर 51 रन, 2 गडी बाद. टीम शोभाराम इन्फोटेक. 18 बॉल 44 धावांची गरज. 18 बॉल 44 धावांची गरज आहे. षटकार भंगला लायक होता प्रज्वल राजपूतचा. खरंच षटकार जो त्याने मारला ना, डोळ्याला म्हणतात ना की थंडक देणारा फटका होता. बैठक फटका त्यांच्या माध्यमातून जो की आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. 7 बॉल मध्ये 8 वर प्रज्वल नॉट आउट. दुसरीकडे संदीप देखील 12 बॉल मध्ये 19 खेळतात. रिंकू भाऊ देखील अजून फलंदाजीला यायची बाकी आहेत. ते नो डाऊट बाडेक लाईनअप मध्ये दमखम तर आहे शोभाराम इन्फोटेकच्या अजूनही. बट 18 बॉल मध्ये 44चं समीकरण आहे. ऑलमोस्ट 15 रन प्रति ओव्हर. इथून पुढे धावा ज्या की बनवायच्या आहे. लाईव्ह विजनवर जे काय आमचे प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेतात, लाईव्ह विजनला देखील आपण सबस्क्राईब करायचं आहे. जर सबस्क्राईब केले नसेल आतापर्यंत तर नक्कीच. 18 बॉल 44, 18 बॉल 44. खानदेश प्रदेशाची आपली हक्काची वाहिनी आहे.
51 वर 2 आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढच्या षटकासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होतील आणि सिद्धेश यांना मात्र इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. संदीप एकीकडे आपण बघतोय 19 वर नॉट आउट आहे. दुसरीकडे सिद्धेश जे मात्र वैयक्तिक आपलं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेले आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 44 टू विन. चला मॅच ऑन करा प्लीज, विनंती राहील. सामना मात्र थांबवू नका, सामना चालू ठेवायचा, वेळ जास्त वाया घालवायचा नाहीये. यानंतर आपल्याला 2 मॅचेस खेळवायच्या आहे, तर जेवढा आपण वेळ वाचवाल तेवढं मात्र सहकार्य राहील आपलं. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू हाताळलाय. चेंडू मात्र मागच्या दिशेने फरार होतोय. नक्कीच शोभाराम इन्फोटेक संघासाठी धावा इथे वेगात येताना रन संख्या 5 धावेच्या मदतीने वाढेल. चौकार. धन्यवाद डीजे. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि 5 धावा मात्र या चेंडूवर जाकीत जुळताना आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण बदलत आहे. 18 बॉलमध्ये आता 39 ची गरज आहे. कमी गतीने हाताळला होता. यावेळेस आपण बघतोय ऑफस्टिकच्या दिशेने हा चेंडू टाकला आणि नक्कीच पंचांनी मात्र फेटाळलंय. धावास्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग टीमने रेफरल घेतलाय. नक्कीच वाईडच्या रिगार्डमध्ये इथे मात्र शहानिशा केली जाईल. प्रज्वल राजपूत ते म्हणतात ना की चतुर आहेत, चतुर चालाक प्रज्वल राजपूत. आधी बघितलं की नक्कीच पंच इंटरेस्टेड आहे की नाही, बट जसं त्यांना कळलं की पंच इंटरेस्टेड नाही आहे, स्वतः मात्र तिथे रिव्ह्यू घेतलाय प्रज्वल यांनी. तर शहानिशा इथे मात्र केली जाते वाईडच्या रिगार्डमध्ये. येस, बॅटिंग टीमचा रेफरल आहे. चला इथे मात्र फेअर डिलिव्हरी हा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. तर नक्कीच जो ऑनफिल्ड निर्णय होता तो मात्र इथे कंटिन्यू राहील आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. हर्षल जे की फलंदाजीसाठी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील. टीमची रन संख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे स्कोर कार्डवर आणि राज आलेत. राज ओके. तसं जर बघायला गेलं तर हर्षल आणि राज दोघेही सारख्याच शरीर दृष्टीचे आहे आणि सध्याच्या घडीला राज मात्र बॅटिंगसाठी आले. फलंदाज रिट आउट आहे स्कोरर, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. राज आलेत नवीन बॅटर. पुल करण्याचा प्रयत्न, राज पहिल्या चेंडूवर लटकवलाय आणि डाऊन दी ग्राउंड सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने षटकार ठोठावलाय. राजच्या बॅटमधनं बिग हिट, सिक्सर षटकार. धन्यवाद डीजे. राज आले आणि पहिल्याच बॉलवर षटकार घेऊन आले. 6 धावा पहिल्याच बॉलवर राजच्या बॅटमधनं. टीमची रन संख्या झाली आहे 62 रन, 62 फॉर 2. कडक षटकार आलाय पहिल्याच बॉलवर राजच्या माध्यमातून. आवाक्याच्या बाहेर आहे, आवाक्याच्या बाहेर आहे. नक्कीच डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी आपल्याला पाहायला मिळेल. रेंजच्या बाहेर हा चेंडू मात्र हाताळला होता. धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पाहायला मिळाला. गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर वाईडच्या 5 धावा, त्यानंतर डॉट, मग विकेट, मग षटकार, मग डॉट. इव्हेंटफुल षटक आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 11 आले त्या षटकात. फुलाल्याचा बॉल डाऊन दी ग्राउंड, राजचा ताकदवर प्रहार, बुम बुम षटकार. जबरदस्त फटका. नक्कीच राजने दाखवलाय स्वतःवरती भरोसा आणि या चेंडूवरती लावलाय 6 धावेंचा ठसा. रन संख्या 68 रन.
काही वेळेस मागच्या दिशेने टोटावण्याचा प्रयत्न फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. झेल परतावं लागेल राजला पवेलियनच्या दिशेने. फलंदाज बाद आहे. 68च्या स्कोरवर तिसरा धक्का. राज 2 षटकार खेळले, पण आता तंबूच्या आसराला परतणार आहे. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. बघा इव्हेंटफुल षटक होतं नक्कीच. सुरुवात झाली होती वाईड +4 ने, त्याच्यानंतर विकेट आले, मग 2 षटकार आले, आता वापस विकेट आली आहे. रिटायर्ड आउटची ती विकेट होती. तर थोडंसं उतार चढाव भर हे षटक राहिले टीम शुभारामसाठी देखील आणि दुर्गाई कन्स्ट्रक्शनसाठी देखील. तर शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. नक्कीच रन संख्या स्थिर आहे. 13 बॉलमध्ये 27 धावांची गरज. 13 बॉल 27 टू विन. पुढचा बॉल. ओहो, पहिल्याच बॉलवर पुल पॉवरफुल सक्सेसफुल लांबच लांबवरचा फटका षटकार. धन्यवाद डीजे. 3 षटकार मात्र सिद्धेशच्या या षटकात आपण येताना बघितले आणि जबरदस्त जबरदस्त बॅटिंग आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे इथे फलंदाजांच्या माध्यमातून. बघा 1 विकेट पडली आहे खरी, बट राजने देखील 2 षटकार लगावलेच आहे. आणि असेही इथे मात्र राहुल आले आणि राहुलने देखील पहिल्याच बॉलवर षटकार ठोकावला. 23 धावा ज्या मात्र या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाला. आता 12 बॉल जिंकण्यासाठी मात्र 21 धावांची गरज आहे. 12 बॉल 21चं समीकरण जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच प्रज्वल राजपूत तिथे मैदानाच्या आतमध्ये उभे आहे खरे, बट आतापर्यंत तरी बघितलं ना तर प्रज्वलने नॉन स्ट्रायकर 12 बॉल 21 जे की समीकरण आहे. आणि प्रज्वलने मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर चांगला शो एन्जॉय केलाय, बट इतर खेळाडूंचं प्रदर्शन फार दमदार राहिलंय या मॅचमध्ये. चला वेळ वाचवायचा आहे, आपल्याला विनंती राहील मॅच मात्र चालू ठेवा, वेळ जास्त वाया घालवू नका. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 74 धावा स्कोर कार्डवर. 4 गडी बाद. शेवटचे 12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. मॅच ऑन करायची आहे, वेळ जास्त वाया घालवू नका. दोन्ही टीम्सला विनंती आहे, दुर्गाई कन्स्ट्रक्शन आणि शोभाराम इन्फोटेक दोन्ही टीमला विनंती आहे, आपण वेळ जास्त वाया घालवायचा नाहीये. सामना मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवायचा आहे. वाह, इथे डेड बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय आणि आमचे डीजे तर फार सुंदर गाणे वाजवतातच. तर पंचांच्या माध्यमातून इथे मात्र डेड बॉलचा इशारा जो की करण्यात आलेला आहे. आणि पुढचा बॉल जर बघितला तर वापस हाताळावा लागेल. ज्या बॉलवर आपण बघितलं षटकार आला होता. आणि नक्कीच माऊली भाऊ तिथे चेंडूची पाहणी शहानिशा करतात आहे आणि माऊली भाऊ मात्र तिथे पूर्ण जो काही टेस्ट डिसिजन घेत. बघा मॅचमध्ये ना बबलू दादा 2 अंपायर असतात ऑन फील्ड, 1 अंपायर असतो इकडे थर्ड अंपायरच्या रूपात. माऊली भाऊ म्हणजे आमचे 4th अंपायर आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीत्या ते फिरतात ते म्हणतात ना की ताडोबाच्या जंगलांमध्ये वाघ फिरतात आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर एक जाबाज फोटोग्राफर त्यांची मात्र छायाचित्र टिपायचं काम करतोय. सब शेर आहे बट हमारे माऊली भाऊ बब्बर शेर आहे. नक्कीच याच खुशीमध्ये आता सर्वच अंपायर्स लाईव्ह एजंटच्या टीमला मात्र कुठे BSNL ला देखील नाश्त्यासाठी संध्याकाळी माऊली भाऊंच्या माध्यमातून नेण्यात येईल असं लाईव्ह एजंटचे संचालक बबलू दादा आम्हाला कळवतात आहे. आणि 13 बॉलमध्ये जिंकण्यासाठी मात्र 27ची गरज आहे. 13 बॉल 27 टू विन. जोक सपाट मीच म्हणलो होतो ते. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता आणि तेव्हा बघा पलमे तोला पलमे माशा, किस्मत कशी बदलते. ज्या बॉलवर षटकार आला तो बॉल होता डॉट झाला. तर आता शेवटचे 12 बॉल आहे, जिंकण्यासाठी मात्र 27 धावांची गरज आहे. 12 गेंदे 27 रन जे मॅचचे इक्वेशन. शोभाराम इन्फोटेक आणि दुर्गाई कन्स्ट्रक्शन या दोन्ही संघांमधला हा सामना जो की रंगतोय आणि 12 बॉलमध्ये 27 धावा जी की सध्याच्या घडीची स्थिती आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 12 बॉल 27 टू विन. नक्कीच शेवटच्या बॉलवर तिथे षटकार आला होता बट पंचांनी तदनंतर कळवलं की तो चेंडू डेड आहे आणि नवीन चेंडूने जेव्हा बॉल टाकण्यात आला तो बॉल डॉट झाला. तर किती म्हणता ना
विदिन अ सेकंड मात्र किस्मत बदलताना आपल्याला जी की पाहायला मिळाली. बट मॅच अजूनही संपलेली नाहीये. प्रज्वल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे खरे, बट आज या खेळाडूला क्षमता दाखवावी लागेल आपली. काय या खेळाडूला एवढं हाय रेट केलं जातं. नक्कीच बॅट जणू काही त्यांनी ज्या रीत्या खांद्यावर ठेवली, गदाधारी भीम बनूनच मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. बट गदाधारी भीमला आज आपली ताकद दाखवणं फार गरजेचं आहे. उभरता सितारा, लेदर बॉल असो, टेनिस बॉल असो, एक मोठं नाव आहे पाचोरा भडगाव परिसरातील. चला मॅच ऑन करायची आहे. वेळ जास्त वाया घालू नका. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण 68 वर 3 आहे. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी मात्र 26 ची गरज. 12 बॉल 26 रन. पहिल्याच बॉलवर डाऊन दी ग्राउंड मात्र फटका उचललाय. फटका हवेत आणि इथे काय घडतंय, झेल काही जज झाला नाही आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे मात्र पूर्ण करून काढलेल्या आहेत. नक्कीच फटका फसला होता. फिल्डर काही चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि रन संख्या 2 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाते. 70 धावा ज्या की आपल्याला स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतात. 70 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3 विकेट्स. 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 11 balls 25 to win. 70 वर 3 आहे स्कोर कार्ड. जागा बनून मारलाय. वा, कडक फटका. बल्लेबाज हरपन मोला आणि ते जर बघितलं तर गोलंदाजाला दिला एक सुंदर टोला. षटकार, सिक्सर. 76 वर 3. धन्यवाद डीजे. नक्कीच टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर हलकासा बाउन्स घेतला चेंडूने. आधी जर बघितलं तर पाय काढला होता. नक्कीच फटका खेळण्यासाठी थोडीशी जागा बनवली आणि त्याला मात्र हुक करत सरळ सीमारेषा पार धाडलंय षटकारासाठी आणि षटकार येताना जो की आपल्याला येताना पाहायला मिळालाय. कमालीची बॅटिंग करताना सध्याच्या घडीला जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे प्रज्वल राजपूत. 9 बॉलमध्ये 16 धावेंवर नॉट आउट आहे. 10 बॉलमध्ये 19 ची गरज. पुढचा बॉल याही वेळेस डाऊन दी ग्राउंड. सरळ 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 सीमारेषा पार. खरा सोना 24 तोला और बल्लेबाज प्रज्वल राजपूत यकीनन कर रहा है हरपन मौला. सिक्सर, षटकार. षटकार मात्र इथे आलेला आहे आणि स्वागत आहे आपलं नक्कीच प्रज्वलच्या या ब्लॉकबस्टर शो मध्ये. 2 बॉलमध्येच मात्र मॅच खोलायचं काम केलेलं आहे. मी आधीच बोललो शोभाराम इन्फोटेकचे फार भरोसेमंद खेळाडू आहे प्रज्वल राजपूत. मागच्या वर्षीची मला जीएस ग्राउंडची RPL आठवते. या संघाकडनं खेळत असताना फार दमदार प्रदर्शन त्यांनी मात्र केलं होतं आणि नक्कीच त्या प्रदर्शनाच्या बळावर 11,000 रुपयांचं पारितोषिक देखील संघ मालकांच्या माध्यमातून बहाल करण्यात आलं होतं प्रज्वलला आणि तोच भरोसा याही स्पर्धेमध्ये त्यांच्या खांद्यावर दाखवण्यात आलेला आहे आणि त्या भरोशावर आतापर्यंत तरी खरे उतरलेत आणि भविष्य आहे राजपूत समाजातील क्रिकेटचं. हे येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर खूप आशा आकांक्षा मात्र प्रज्वल राजपूतवर लागलेल्या आहेत. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. नक्कीच एखादे 2 डॉट बॉल आणि प्रज्वलची जर विकेट मिळाली तर दुर्गाई कन्स्ट्रक्शन्स हा संघ देखील मॅच मध्ये वापस येऊ शकतो. 82 वरती 3 आहे स्कोर कार्ड. शेवटचे 9 बॉल जिंकण्यासाठी आपण बघतोय 13 धावांची गरज. 9 गेंदे 13 रन. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र काऊ कॉर्नरचे रिजन निवडलाय. गॅप मध्ये आहे बॉल. गॅप मध्ये आहे बॉल. चेंडू जातोय सीमारेषा पार. प्रज्वलच्या पाठमधनं अजून एक तिखट कडक सुंदर चौकार. 4. धन्यवाद डीजे. दिशा से भटके तो पडेंगे फटके हे सांगत असताना मात्र अजून एक सरकावर ठोठावला इथे प्रज्वल राजपूतने आणि सामना जर बघितला तर ऑलमोस्ट रन बॉलवर आणलाय. मागच्या 4 बॉलमध्ये 18 धावा आल्यात. हवाई सफरवर खेळण्याचा प्रयत्न. फटका यावेळेस मिस टाइम आहे आणि फिल्डर मात्र आपल्याला चेंडू खाली येताना पाहायला मिळतात आहे. मॅच कलाटणी घेतीये. प्रज्वल इथे बाद राहील आणि 86च्या स्कोरवर 4था धक्का. फलंदाज बाद.
शेवटचे 7 बॉल जिंकण्यासाठी मात्र 9 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावखुर आहे आताचे बॅटर बॅटिंग साठी दाखल झालेले. सुमित मात्र बॅटिंग साठी आलेले आहेत. स्कोरर याची आपण दखल घ्यायची. रणजित मात्र इथे बॅटिंग साठी आलेले आहेत. चला 86 वर 4 स्कोर. फुलरचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळाय. फिल्डर तिकडे आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेच्या मदतीने रनसंख्या पुढच्या दिशेने जाईल. षटक मात्र इथे समाप्त होईल आणि शेवटच्या षटकात आता मात्र मॅच जातीये जिंकण्यासाठी आपण बघतोय 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 6 गेंदे 8 रन. रनसंख्या झाली आहे 87 रन 4 गडी बाद. 6 बॉल 8 ची गरज. ग्राउंड्समन आपल्याला विनंती आपण चेंडू घ्यायसाठी घेऊन घ्यायचंय जो काही मैदानाच्या बाहेर गेलेत. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न. रणजितच्या नावामध्ये रन तर आहे बट जीत सध्याच्या घडीला जर बघितलं तर पेंडुलम सारखी झुलतीये. परतावं लागेल रणजितला तंबूच्या आसरेला. फलंदाज मात्र बाद. 87 च्या स्कोरवर 5वा धक्का. थँक यू डीजे. चला विकेट मात्र इथे पडताना जी की आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच धक्का मात्र लागलाय. रणजित इथे मात्र सस्त्यात परतले आणि मॅच अजून संपलेली नाहीये हेच सांगितलंय सिद्धेशने. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असताना नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ड्रॉप सीनचे हिरो फलंदाजीसाठी येतात आहे. नाव आहे रिंकू भाऊ राजपूत. चला 87 वर 5 आहे स्कोर कार्ड आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रिंकू भाऊ राजपूत आणि 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. सामना मात्र आता गरमागरम झालेला आहे. जिंकण्यासाठी मात्र आता आपण बघतोय 4 बॉल मध्ये 8 धावा पाहिजेत. कमालीची मॅच आता मैदानाच्या आतमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 6 बॉल मध्ये 8 ची गरज होती. तेव्हा जर बघितलं तर असं वाटलं की पारडा 1 सेकंड साठी जड आहे शुभाराम इन्फोटेक संघाचं. बट प्रज्वलची विकेट जेव्हापासून पडली आहे ना नक्कीच दबाव मात्र थोडासा साफ झळकतोय. 4 बॉल मध्ये 8 पाहिजेत. रिंकू भाऊ पुढचा बॉल. अजून एक चेंडू निर्धाव. इथे देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ गर 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 गिरकी घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन 3 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. जबरदस्त कामगिरी सिद्धेशच्या माध्यमातून जी की या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीने मात्र इथे बॉल हाताळला होता. बॅट आणि बॉल मध्ये एवढा काही खासा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 8 ची गरज आहे. मोठ्या फटक्याची सक्त दरकार. 3 बॉल 8. पुढचा बॉल. गोलंदाज चाललेत. अजून एक चेंडू निर्धाव. वा लागोपाठचा 4था चेंडू डॉट आणि विकेट मात्र येताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. जबरदस्त कामगिरी. जीत की खातिर बस जुनून चाहिए जिसमें उबाल हो ऐसा खून भी चाहिए और ये आसमां भी आ जाएगा जमीन पर यकीनन रगों में बस जीत की गूंज चाहिए. धन्यवाद डीजे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे योगेश यांच्या माध्यमातून.
जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 6 बॉलमध्ये 8 ची गरज असताना 4 चेंडू निर्धाव टाकलेत. दुर्गाई कन्स्ट्रक्शन टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 6 बॉल 8 चा मॅच आता मात्र 2 बॉल 8 वर आणला या खेळाडूने. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून. नक्कीच खोलवर टप्प्याचे बॉल, कमी गतीचे बॉल, व्हेरिएशन दाखवली आज. यावेळेस मात्र प्रहार, चेंडू जर बघितला तर सरळ सीमारेषा पार. षटकार मात्र इथे येईल आणि सामना मात्र आता आलाय 1 बॉल 2 रन, सिक्सर. धन्यवाद डीजे. षटकार मात्र इथे आपल्याला येताना पाहायला मिळाला राहुल यांच्या बॅटमधनं. आता 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. मुश्किलों से जरा कह दो कि ठहरा नहीं हूं मैं, मुश्किलों से जरा कह दो कि ठहरा नहीं हूं मैं, मंजिले से भी जरा कह दो कि अभी तक के वहां पहुंचा नहीं हूं मैं. हे सांगत असताना मात्र षटकार इथे ठोकावलाय आणि आता मात्र शेवटचा 1 बॉल बाकी आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. नक्कीच तब्बल जर बघितलं तर 8+8 16 षटकांचा सामना, 96 चेंडूंचा मॅच, 95 चेंडू या मॅचचं उत्तर देऊ शकले नाही. पण आता 1 बॉल 2चं समीकरण मात्र नक्कीच या मॅचचं उत्तर देऊन जाणार आहे. चला चला चला, 1 बॉल 2, गोलंदाज की फलंदाज, गोलंदाज की फलंदाज, शोभाराम इन्फोटेक की दुर्गाई कन्स्ट्रक्शन. 1 बॉल 2, जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे. शेवटचा 1 बॉल 2 धावांची गरज. राहुल चाललेत स्ट्रायकर एंडला. पुलल्याचा बॉल पुल केलाय, पुल केलाय, पुल केलाय, फिल्डर डाऊन दी बॉल. विकेट मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. कमालीचा सामना, काय गोलंदाजी केली आहे सिद्धेशने आणि संघ मात्र इथे आपल्याला जिंकताना पाहायला मिळतोय. खोल दे पंख मेरे कहता ये परिंदा, खोल दे पंख मेरे कहता ये परिंदा, अरे अभी तो उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, आगे तो पूरा आसमान बाकी है. अभिनंदन, 1 रन ने मात्र मॅच जिंकली आहे. डीजे धन्यवाद डीजे. काय कामगिरी केली आहे, जबरदस्त जबरदस्त खेळ आणि काय मॅच पाहायला मिळालाय. कुठला मॅच कुठे आला. प्रज्वल राजपूत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होते असं वाटत होतं शोभाराम इन्फोटेक 1 साइडेड विक्ट्री मात्र इथे नोंदवेल, बट सिद्धेशला ते मात्र नामंजूर होतं. काय गोलंदाजी केली शेवटच्या 6 षटकांमध्ये. खास करून जर बघितलं ना 5 बॉल डॉट टाकले आणि ज्यामध्ये 2 विकेट. तर चांगली कामगिरी सिद्धेश यांच्या माध्यमातून 1 रनने मात्र मॅच जिंकली आहे. आणि चला आता वळूयात आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. अभिनंदन टीम दुर्गाई कन्स्ट्रक्शन आणि हार्ड लक टीम शोभाराम इन्फोटेक.